नमस्कार, आपल्या सगळ्यांचे स्वागत। ईपीएफओ कडून नव्या सुधारणा आणि सेवा कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा असणारी बातमी आपण होणार व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या। सविस्तर या बातमीविषयी व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर भारतामधील ईपीएफओने अलीकडेच त्यांच्या सेवा प्रक्रियेत मोठे बदल केले आहेत। या सुधारणामुळे देशभरातील लाखो कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना थेट फायदा होणार आहे। या सुधारणा फक्त प्रक्रियेला सुलभ बनवत नाहीत तर वेळेचीही मोठी बचत होईल। या व्हिडिओमध्ये आपण ईपीएफओ कडून करण्यात आलेल्या नव्या सेवा आणि सुधारणांची सविस्तर माहिती पाहणार आहोत। ईपीएफओ द्वारे करण्यात आलेल्या महत्त्वाच्या बदलांचा सारांश पहा मित्रांनो। ईपीएफओने पीएफ काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे। आता सदस्यांना बँक खात्याचे सत्यापन करताना कॅन्सल चेक किंवा पासबुकची प्रत अपलोड करण्याची गरज भासत नाही। याशिवाय बँक खाते बदलण्याची प्रक्रियाही सोपी करण्यात आली आहे। सदस्य फक्त नवीन खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड वरून ओटीपी द्वारे ते आधार द्वारे सत्यापित करू शकतात। एम्प्लॉयर अप्रूव्हल नॉट रिक्वायर्ड। पूर्वी बँक खात्याच्या सत्यापनासाठी नियुक्त्यांची मंजुरी आवश्यक होती, परंतु आता ते पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे। यामुळे क्लेम नाकारले जाण्याचे प्रमाण कमी होईल आणि प्रक्रिया वेगाने होईल। सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टम म्हणजे सीपीपीएस। ईपीएफओने जानेवारी 2025 पासून सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टम लागू केला आहे। या प्रणाली अंतर्गत निवृत्ती वेतनधारक देशातील कोणत्याही बँक शाखेतून आपली पेन्शन प्राप्त करून घेऊ शकतात। ही पद्धत डिजिटल लाईफ सर्टिफिकेटवर आधारित आहे, ज्यामुळे प्रत्यक्ष तपासणीची गरज संपते। सीपीपीएस चे फायदे: पेन्शन पेमेंट अधिक वेगात, बँक शाखा बदलल्यावर पीपीओ ट्रान्सफरची गरज नाही, पेमेंट एरर मध्ये घट, एटीएम आणि यूपीआय द्वारे पीएफ विड्रॉल। ईपीएफओ लवकरच एटीएम आणि यूपीआय च्या माध्यमातून पीएफ काढण्याची सुविधा सुरू करणार आहे। ही सेवा कर्मचाऱ्यांना त्यांच्या फंड पर्यंत त्वरित पोहोच मिळवून देईल। या सुविधेमुळे कर्मचारी कोणत्याही वेळी आणि कुठूनही पीएफ फंडाचा वापर करू शकतील। किमान पेन्शन मध्ये वाढ: ईपीएफओने किमान पेन्शन रक्कम 1000 रुपयावरून वाढवून ती 3000 रुपये प्रति महिना केली आहे। ही वाढ महागाई आणि वाढत्या जीवन खर्चाचा विचार करून करण्यात आलेली आहे। पेन्शन हाईक बेनिफिट्स: सुमारे 6 मिलियन निवृत्ती वेतनधारकांना फायदा होणार आहे। कमी उत्पन्न गटातील कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्यता सुनिश्चित होणार आहे। सरकार आणि ईपीएफओ दोघांकडून फंडचा पुरवठा केला जाईल। ऑटो क्लेम्स लिमिट वाढ: ईपीएफओने ऑटो क्लेम लिमिट 1 लाख रुपयावरून 5 लाख रुपये केली आहे। हा बदल असा सदस्यांसाठी उपयोगी ठरेल ज्यांना शिक्षण, लग्न किंवा घर खरेदीसाठी ऍडव्हान्स क्लेम करावा लागतो। डिजिटल सेवांचा विस्तार: ईपीएफओने सदस्य प्रोफाइल अपडेट करण्यासाठी प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे। आता आधार व्हेरिफाईड यूएएन असलेले सदस्य त्यांची वैयक्तिक माहिती जसे की नाव, जन्मतारीख, लिंग इत्यादी ऑनलाईन अपडेट करू शकतात। आयटी सिस्टम अपग्रेड: ईपीएफओने आपली आयटी प्रणाली अपग्रेड केली आहे, त्यामुळे क्लेम प्रक्रिया आणखी वेगवान आणि सुरक्षित होईल। हे अपग्रेड जून 2025 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।